सर्वांना नमस्कार. श्री संत चोखामेळा भाग 2. चोखोबांचा विठ्ठल. नामदेव हे चोखोबांचे गुरु. चोखोबांनी आपल्या समकालीन संतश्रेष्ठांच्या चरणी लोटांगण घातले आहे. सप्रेम निवृत्ती आणि ज्ञानदेव. मुक्ताईचा भाव विठ्ठल चरणी. सोपान सावता गोरा कुंभार. नरहरी सोनार प्रेम भरित. कबीर कमाल रोहिदास चांभार. आणि अपार वैष्णवजन. चोखा तया पायी घाली लोटांगण. वंदितो चरण प्रेम भावे. चोखोबांचा विठ्ठल म्हणजे केवळ पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती नव्हे. गीतेतला श्लोक आठवा. इंद्रियानी पराण्याहुर इंद्रियेभ्यः परं मनः. मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु सहा. इंद्रिये श्रेष्ठ, त्याहून मन श्रेष्ठ, त्याहून बुद्धी श्रेष्ठ, त्याहून आत्मा परमात्मा श्रेष्ठ. शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी यांच्या सर्व व्यापारांना आधारभूत असलेली जी शक्ती, तोच परमात्मा, तोच विठ्ठल. चोखोबांना याची पूर्ण जाणीव होती. श्रवणाचे श्रवण, घ्राणांचे जे घ्राण, रसने गोडपण विठ्ठल माझा. वाचा जेने उठी, डोळा जेने भेटी, इंद्रियांची राहाटी विठ्ठल माझा. प्राण जेने चळे, मन जेने वोळे, शून्या ते वेगळे विठ्ठल माझा. आनंदी आनंद, बोधा जेने बोध, सकळा आत्मा शुद्ध विठ्ठल माझा. मुळाचे निज मूळ, अकुळाचे कुळ, चोखा म्हणे निज फळ विठ्ठल माझा. चोखोबांची नामावरील श्रद्धा. चोखोबा म्हणतात, अखंड माझी सर्व जोडी, नामोच्चार घडोघडी. आता न पडे साकडी, पडो कवाडी दुःखाची या. हाची मानिला निर्धार, आता न करी वाऊगाऊ विचार. वाचा काय बा कर धरोनी धीर बैसलो. धरणे देऊनी तुमचे द्वारी, बैसे न उगाच मिगा हरी. काही न करी मोरोवरी, नाम हरी गाईन. तुमची लाज तुम्हासी, आपुलिया थोरपणासी. ब्रीद बांधिले चरणासी, ते चोख्याशी दाखवी. 2. नामाचे चिंतन हेची माझे अनुष्ठान. यापरते साधन न कळे काही. नामची सार, नामाचे सार, उतरेल भवपार पैल तीर. आणिक सायास नको काया क्लेश, नामाविन सोस करू नको. चोखा म्हणे मज भरवसा नामाचा, जेथे कळी काळाचा रीघ नाही. चोखोबांच्या या अभंग नामनिष्ठेचा प्रत्यय त्यांच्या मृत्यूनंतरही आला. मंगळवेढे हे चोखोबांचे मूळ गाव. तेथे गाव कुसूचे फार मोठे काम चालू करावयाचे होते. त्यासाठी निरनिराळ्या भागातून शेकडो महाराज वेठीस धरून नेले होते. त्यामध्ये वृद्ध झालेले चोखोबाई होते. वृद्धावस्थेचा विचार न करिता यवनी अंमलदाराने त्यांनाही निवडले. शेवटी विठ्ठलाचा शेवटचा निरोप मोठ्या दुःखाने घेऊन चोखोबा इतर महारांबरोबर मंगळवेढ्यास गेले. आपण पुन्हा पंढरपुरास परत येणार नाही हे त्यांना माहीत होते. पुढे एके दिवशी बांधकाम करताना किल्ल्याचा तट कोसळून शेकडो महार मजूर त्याखाली गाडले गेले. त्यात चोखोबा पण होते. त्या कोसळलेल्या ढिगातून चोखोबांची हाडे आणा असा विठ्ठलाचा नामदेवांना आदेश. चोखोबांची हाडे ओळखण्याची खूण सांगितली. ज्या अस्थींमधून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येईल ती चोखोबांची हाडे. नामदेवांनी ही खूण मनात ठेवून चोखोबांची हाडे गोळा केली व पंढरपुरास आणली. नामदेवांनी आपल्या अभंगात म्हटले आहे की, त्यावेळी चोखोबांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा घोष होत होता. त्या हाडास देवाच्या आज्ञेने मोठ्या समारंभाने महाद्वारात समाधी देण्यात आली. चोखोबाचा उपदेश. चोखोबा सांगतात, ईश्वरी साक्षात्कारासाठी सर्वात सोपे साधन नाम. योग, याग, तप, व्रत आणि दान करिता साधन नाना कष्ट. सुलभ सोपारे नाम विठोबांचे, सकळ साधनांचे मूळ बीज. सुखाचे सुख नाही यातायाती, बैसोनी एकांती नामस्मरा. त्रैलोक्य वैभव ओवाळून सांडावे, नामसुखे घ्यावे विठोबाचे.
देवासाठी घर सोडून जंगलात जाणे व्यर्थ, कारण तेथेही तुमच्या वासना, तुमचे विकार तुमचा पाठलाग करतात. जयासाठी जातो वनाप्रती, ते तो सांगाती येती बळे. जयासाठी टाकेला संसार, ते तो बलवत्तर पाठी येती. चोखा म्हणे नका होऊ परदेशी, चिंती विठोबाशी हृदया माझी. संसारातच रहा, संत संगती जोडा, मुखी अखंड नाम राहू द्या. नामाशिवाय अर्धघडीसुद्धा जाऊ देऊ नका. असोनी नसणे संसाराचे ठाई, हाची बोध पाही मना घ्यावा. संतांची संगती नामाची आवडी, रिकामी अर्धघडी जाओ नेदी. कामक्रोध सुने परी करी दूर, सहपरिवारी दवडी बापा. चोखा म्हणे सुख आपोआप घरा, नाही तर फजितखोरा जासी वाया. चोखोबांना जीवनात पूर्ण समाधान लाभले. हे समाधान सर्वोच्च आध्यात्मिक पातळीवरचे. त्यांनी म्हटले आहे, देवा नाही रूप, देवा नाही नाम, देवा हा निष्काम सर्वा ठाई. डोळियाचा डोळा दृष्टीचं भासला, देव प्रकाशला आधी अंती. नवल वाटले नवल वाटले, देव कोंदाटले मागे पुढे. चोखा म्हणे माझा संदेह फिटला, देव प्रगटला देहा माझी. बंका महाराणे चोखोबांचा गौरव करताना म्हटले आहे, चोखा चोखट निर्मळ, तया अंगी नाही मळ. चोखा सुखाचा सागर, चोखा भक्तीचा आगर. चोखा प्रेमाची माऊली, चोखा कृपेची साहुली. चोखा मनाचे मोहक, बंका घाली लोटांगण. चोखोबांचे सगळे कुटुंबच नाममार्गी. चोखोबांचे सगळे कुटुंबच, त्यांची पत्नी सोयराबाई, त्यांचा मुलगा कर्ममेळा, त्यांची बहीण निर्मळा, सोयराबाईचा भाऊ बंका, हे सगळेच नामभक्ती रसाचा अमृत मधुर आस्वाद घेण्यात आणि नामभक्तीचा प्रचार करण्यात रंगून गेले होते. चोख्याची महारी मध्ये आपले अंतःकरण आपल्या अभंगातून चोखोबांनी मोकळे केलेले आहे. पंढरपूरच्या ब्राह्मणांनी चोखोबांचा छळ केला याबद्दलची आपली तक्रार त्यात नोंदून ठेवली आहे. पंढरीचे ब्राह्मणे चोख्यासी छळीले, जया लागी केले नवल देवे. ही महारी भेदाभेदाच्या पलीकडे गेलेली आहे. नाही उरली वासना तुम्हा नारायणा पाहता, उरला नाही भेदाभेद झाले शुद्ध अंतर. विटाळाचे होते जाळे तुटले बळे नामाच्या, चौदेहाची सुटली दोरी म्हणे चोख्याची महारी. जवळचे नातलग केवळ सुखाचे सांगाती, अंतकाळी कोणी न ये बरोबरी असे ती म्हणते. कर्ममेळा दारिद्र्याने व सामाजिक अन्यायाने पिडलेला आणि चिडलेला. देवाला तो बोल लावतो, त्याची लाज काढतो. आमुची केली हीन याती, तुझं का न कळे श्रीपती. जन्म गेला उष्टे खाता, लाज नये तुमचे चित्ता. आमचे घरी भात दही, खाओनी कैसा म्हणसी नाही. म्हणे चोखियाचा कर्ममेळा, कासया जन्म दिला. देवा तू आम्हाला हीनत्व का दिले. पण मग त्याला पटले, देवाला बोल लावणे व्यर्थ, जसे आपले संचित त्याची फळे भोगलीच पाहिजेत. बहु अपराध घडले मजसी, म्हणून तुम्हासी पडली तुटी. आमुचे संचित जैसे जैसे आहे, तैसे तैसे होय आपोआप. आम्हासी हो बोल नाही नारायणा, आमुच्या आचरणा ग्वाही तुम्ही. कर्ममेळा म्हणे तुम्हासी बोल, वाया काय फोल वेचू देवा. निर्मळा. निर्मळा म्हणते, संसारात सुख नाही आणि नामाचीही गोडी नाही. या अवस्थेतून बाहेर कसे पडावे. सुख अणुमात्र नाही संसारी, सदा हाव भरी रात्रंदिवस. न घडे न घडे नामाचे चिंतन, संतांचे पूजन न घडेची. देवाच्या कृपेने या अवस्थेतून ती बाहेर पडली. बंका. बंकाने पंढरीच्या राण्याचे सुंदर वर्णन केले आहे. सावळे सगुण उभे करकटी, मूर्ती हे गोमटी बाळरूप. शंखचक्र करी दोन कटावरी, पितांबरधारी चतुर्भुज. लावण्याचा गाभा श्रीमुख चांगले, श्रीवत्स शोभले हृदयावरी. बंका म्हणे धन्य देवांचा हा देव, वैकुंठीचा राव पंढरीये.
चोखोबांच्या जीवनातले काही प्रसंगही बंकाने आपल्या अभंगातून भावपूर्ण रीतीने रंगविले आहेत. भागवत धर्म आणि चोखोबा. ज्ञानेश्वर नामदेवांनी महाराष्ट्रात 13व्या शतकात रुजविलेल्या, वाढविलेल्या, परम उत्कर्षास नेऊन पोहोचविलेल्या भागवत धर्माचे चोखोबा हे महार जातीत जन्मले असूनही एक सन्मान्य घटक होते. त्या काळी चातुर्वर्ण्य रूढ होतेच, त्याच्याच आधाराने जातिभेदही होता. जातिभेदात विषमता होती, ती चोखोबांना बोचत होती. त्यातून उत्पन्न होणारे सामाजिक आणि आर्थिक दुःखही त्यांना जाणवत होते. लौकिक व्यवहारांमध्ये आपल्या जातीतील प्रथांना अनुसरूनच ते जगत होते. जातीधर्माच्या पातळीवरच वावरत होते, पण तेथून त्यांनी छलांग मारली होती, उंच उड्डाण केले होते आणि भागवत धर्माने पुरस्कारिलेल्या परमार्थाच्या प्रदेशातले ते स्थिर रहिवासी झाले होते. नीच जातीत जन्माला येऊनही ते परमार्थाच्या प्रदेशात स्थिर रहिवासी कसे झाले? कारण भागवत धर्म अत्यंत उदार आहे, अत्यंत कनवाळू आहे. कसलाही भेदभाव न करता तो सर्वांना जवळ करतो, सर्वांना समभावाने वागवितो. हा पुण्यवान आणि हा पापी या भेदालाही तो दूर ठेवितो. एखादा माणूस देवद्रोही दुरात्मा असला किंवा विश्वद्रोही दुष्टात्मा असला तरी त्याला हाताशी धरून त्याला तारून नेतो. एकनाथांनी आपल्या भागवतात भागवत धर्म महिमा सांगताना लिहिले आहे, हे नवल नोहे भागवत धर्मा, जो का देवद्रोही दुरात्मा अथवा विश्वद्रोही दुष्टात्मा, तोही तरे हा महिमा भागवत धर्मी. जो श्रुती स्मृती जाणत नाही, पण ज्याने भक्तिमार्गाची अनन्य रीतीने कास धरली आहे, त्याला लौकिक व्यावहारिक विधी निषेधाची बाधा राहत नाही. त्याच्या हातून स्वप्नातही प्रमाद घडत नाही, असे नाथांचे म्हणणे. जो श्रुती स्मृती नेनता भावे भजे भगवतपथा, त्यासी विधी निषेध बाधकता, स्वप्नीही सर्वथा प्रमादून घडे. भगवंताचा खरा भक्त, अनन्य भक्त हा सज्जन असतो. तो स्वभावतः अहिंसक असतो. तो सर्वांवर प्रेम करतो. तो कोणाच्या द्रव्याचे अपहरण करणार नाही. तो कोणाचा द्वेष कधी करणार नाही. तो लोकांचे पारमार्थिक हित करण्यात नेहमी तत्पर असतो. नाथ सांगतात, जो एकनिष्ठ भावनेने व निस्सीम निरपेक्ष प्रेमाने भागवत धर्माचे अवलंबन करतो, तो कर्माकर्माच्या द्वंद्वाच्या पलीकडे जातो. त्याच्यावर भगवंत सदैव संतुष्ट असतो. श्रुती स्मृतीचे ज्ञान आहे, पण प्रेम नाही. ते ज्ञान व्यर्थ आहे. ध्यानपूजन करीत आहे, पण प्रेम नाही. ते ध्यानपूजन व्यर्थ आहे. श्रवण कीर्तनात रमणारा आहे, पण प्रेम नाही, तर ते श्रवण कीर्तन व्यर्थ आहे. प्रेम परमेश्वरावर, प्रेम निर्मळ विशुद्ध प्रेम, निष्काम प्रेम, उदंड प्रेम, अखंड प्रेम, नशा चढावी इतके प्रेम, ज्याने धुंद होऊन जावे असे प्रेम, हे प्रेम हा भागवत धर्माचा गाभा आहे. भागवत धर्मात लहान थोर हा भेद नाही. तेथे फक्त भक्तीचेच महात्म्य आहे. भगवंताला भावाचा, प्रेमाचा पाहुणचार आवडतो. ज्ञानेश्वर भगवंताचे म्हणणे सांगतात, पै भक्ती एकी मी जाणे, तेथ ज्ञान थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भल ते या. महाराष्ट्रामध्ये या भागवत धर्माचा प्रभाव एवढा अद्भुत व व्यापक होता की त्याच्यामुळे ब्राह्मणापासून महारापर्यंतच्या सर्व जातीत नित्य वंदनीय असे श्रेष्ठ भक्त निर्माण झाले. महाराष्ट्रातल्या भागवत धर्माने भगवंताला जणू तेजस्वी अशी भक्त रत्नमालाच अर्पण केली. चोखोबा हे त्या रत्नमालेतलेच एक रत्न. त्यांना भागवत धर्माचं रहस्य अचूक कळले होते. म्हणून त्यांनी म्हटले, कर्माते वाळिले धर्माते वाळिले, सर्व हारपले तेथेची तेथे, विधीते वाळिले निषेधा गिळिले, सर्व हारपले जेथेची तेथे, वेदांते वाळिले शास्त्राते वाळिले, सर्व हारपले जेथेची तेथे. चोखा म्हणे माझा संदेह फिटला, देहीच भेटला देव आम्हा. सामाजिक अवहेलना आणि आर्थिक दारिद्र्य यावर निशंकपणे मात करणारे आत्मसुख चोखोबांना त्यांचे सद्गुरू जे नामदेव त्यांच्या कृपेमुळे प्राप्त झाले. ते स्वतःच सांगतात, चोखा म्हणे तुम्ही माय हो माऊली, कृपेची साऊली नामदेवा, माझे सुख मज दाखविले
पावन केले लोकी. चोखोबांचे लक्ष ऐहिक सुखापेक्षा पारमार्थिक सुखाकडे, आत्मिक सुखाकडे होते. चोखोबांच्या जीवनाला लौकिक यशाचे, ऐहिक उत्कर्षाचे अंगच नव्हते. पण सकल भेदातीत अशा भक्तीच्या क्षेत्रात त्यांना मिळालेले उत्तुंग यश, त्यांचा झालेला नेत्रदीपक उत्कर्ष हा चिरकाल गौरवार्ह आणि वंदनीय राहणार आहे. धन्यवाद.